मित्रांनो, कोणत्याही एक्झामचं प्रिपरेशन करत असताना आपल्याला सिलेबस कॉपी हा जो पार्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपल्या ड्रग इन्स्पेक्टरची सिलेबस कॉपीसुद्धा तुम्हाला अशा पद्धतीनं हार्ड कॉपीमध्ये डाउनलोड करायची आहे. जे सब्जेक्टला तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे अशा पद्धतीनं तुम्ही इथं मार्किंग करू शकता. काय काय पॉईंट तुम्ही कवर केलेत, काय कवर करायचेत, अशी ही जी पूर्ण सिलेबस कॉपी आहे चांगल्या पद्धतीनं याच्यावर ती बाकीच्या गोष्टी रंगवून ठेवा. त्याच्यानंतर PYQसाठी ड्रग इन्स्पेक्टरचं हे जे मागचं एडिशन होतं हे अपडेटेड एडिशन पुढच्या 7 ते 8 दिवसांमध्ये अवेलेबल होईल, ज्याच्यामध्ये 2025पर्यंत सर्व अपडेटेड ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या अवेलेबल होऊन जातील. त्याच्यानंतर तुम्ही हे GPAT कंपनीचं पुस्तक आहे, कारण ही आपली जी ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम आहे तर त्याचे प्रश्न जे आहेत ते GPAT लेवलच्या क्वालिटीचे असणार आहेत. त्याच्यासाठी तुम्ही हे पुस्तक यूज करू शकता. आणि नोट्सबद्दल तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ देईल मी, कशा तुम्हाला नोट्स बनावं लागतील. तर अशा पद्धतीनं तुम्ही जे आहे ते स्टँडर्ड पुस्तकातून नोट्स काढू शकता. आता हे मी ब्लडच्या नोट्स काढलेल्या आहेत. 2 महत्त्वाचे जे स्टँडर्ड पुस्तकं आहेत त्याच्यामधनं हे 2 जे टॉपिक्स आहेत ते कवर केलेत. आणि काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या PYQमधनं विचारलेल्या आहेत त्या अशा पद्धतीनं हायलाईट केल्यात. ज्या गोष्टी याच्यामध्ये कवर केलेल्या नाहीत त्या या पुस्तकात कवर केलेल्या आहेत, तर ते अशा पद्धतीनं जे आहे ते हायलाईट केलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही येणाऱ्या आपल्या ड्रग इन्स्पेक्टरच्या एक्झामसाठी तुमच्या ज्या नोट्स आहेत त्या बनवू शकता. स्टँडर्ड पुस्तकं सोडून तुम्हाला कोणत्याही मटेरियल करण्याची आवश्यकता नाही. जेव्हा तुमच्या स्वतःच्या नोट्स होतील तेव्हा तुम्ही त्याला चांगल्या पद्धतीनं रिवाईज करण्यासाठी ज्या शॉर्ट नोट्स आहेत त्या तुम्ही बनवू शकता. नोट्स कशा बनवायच्या याच्यावरती पुन्हा एकदा डेडिकेटेड व्हिडिओ देईल.